Now student, today we will continue second chapter parallel lines. Now practice set 2.1 question number 1. In figure ही आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगर मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली पहा. लाईन आरपी पॅरलल टू लाईन एम एस. आरपी पॅरलल टू लाईन एम एस. Line DK is their transversal. TK is the transversal of these two line. ही दोन पॉइंटला इथं इंटरसेक्ट झाली म्हणून ती ट्रान्सव्हर्सल आहे. अँगल DHP हा अँगल आहे पहा. DHP 85 डिग्री. फाइंड फर्स्ट अँगल RHD हा अँगल फाइंड करायचा आहे. RHD. सेकंड अँगल PHG. PHG. थर्ड HGS. HGS. and fourth one MGK. MGK असे चार अँगल्स फाइंड करायचे. आता आपल्याला या प्रॉपर्टीज गेल्या तासाला आपण घेतल्या. दोन लाईन आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल असे एल सारखे करस्पॉन्डिंग अँगल असतात, ते कॉन्ग्रुएंट असतात. हा याच्याशी कॉन्ग्रुएंट येणार. अशा चारही पेअर्स कॉन्ग्रुएंट येतात. जर असा झेड सारखा आकार झाला तर हे दोन सेम येतात किंवा हे दोन सेम येतात. आणि हे असे सी सारखा आतल्या बाजूने होणारा आकार, त्याला आपण इंटेरियर अँगल्स, त्याची सम मात्र 180 येते. ते काय कॉन्ग्रुएंट असतातच असं नाही, पण सप्लिमेंटरी असतात. या प्रॉपर्टीज आणि गेल्या वर्षीच्या काही प्रॉपर्टीज माहित असतील किंवा यापूर्वीच्या त्या वापरायच्यात. आता आपल्याला अँगल काढायचा आहे. अँगल पी पहिल्यांदा RHD हा अँगल आहे. RHD. आता हे दोन अँगल ऑब्झर्व जर केले तुम्ही एकाच लाईनवर आली. ही एक लाईन आहे RP आणि त्याच्यावर एक आलाय DHP आणि दुसरा आलाय RHD. तर याला लिनियर पेअर म्हणतात आणि लिनियर पेअरची सम 180 डिग्री असते. या दोन अँगलची सम 180 डिग्री येणार आहे पहा. आता पहिला पार्ट आपण घेतोय त्याच्यामध्ये पहा, एक आपल्याला अँगल DHP एक्झाम्पल मध्ये दिलेलाच इथं फिगर मध्ये दाखवलाय. अँगल DHP प्लस आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो RHD. अँगल RHD आणि या दोघांची सम येणार मुलांनो 180 डिग्री. एकच लाईन आणि लाईनवर असे दोन अँगल्स तयार झाले, ते लिनियर पेअर असतात. म्हणजे या दोघांची सम 180 डिग्री येते. त्याला रिझन द्यायचं angles in a linear pairs. Angles in a linear pair. बघा, जॉमेट्री मध्ये रिझन्स फार महत्वाचे म्हणून रिझन द्यायचे. मग आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय होणार आहे मुलांनो? देअरफॉर अँगल DHP ऑलरेडी दिलेला आहे 85 डिग्री प्लस RHD फाइंड करायचं आहे तुम्हाला इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे जर सॉल्व केलं तर काय येणार आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या जरा नीट. देअरफॉर आता आपल्याला RHD फाइंड करायचा आहे. 180 तसेच ठेवा, 85 या बाजूला आणा. अँगल RHD इज इक्वल टू 180 हे मायनस होणार त्याच्यातनं 85. आता 85 मायनस केले की किती राहतायत? काळजीपूर्वक चुका नाही करायच्या. चुका होत असतील तर सरळ अशी सबट्रॅक्शन करा. 180 मायनस 85, पण चूक करू नका. बघा, हे 10 मधले 5 गेले की 5 कॅरी ओव्हर 1, 8 आणि 9 होतात. 18तले 9 गेले की 9 म्हणजे 95 येतो अँगल. RHD इज इक्वल टू 95. तोंडी करताना चुका करताल, चुका न करता तोंडी सोडवा सोडवलं तरी. आणि आता फर्स्ट, आता सेकंड कसा फाइंड करायचा आहे पहा. सेकंड अँगल कोणता आहे मुलांनो? PHG. कुठं आलाय पहा, PHG. आता तुम्हाला RHD मिळालाय, RHD 95 मिळालाय. हा बघा, RHD 95 मिळालाय. आता करायचं आहे PHG. हे दोन अपोजिट अँगल आहेत. ही एक लाईन, ही दुसरी लाईन. हे दोन अपोजिट अँगल सेम असतात किंवा परत याची लिनियर पेअर घ्यावा लागेल, पण अपोजिटला डायरेक्ट मेजर मिळते म्हणून ते लिहा. कोणती मेथड वापरा, काय फरक पडत नाही. सेकंड अँगल फाइंड करताना काय होते पहा, अँगल हा फाइंड करायचा आहे PHG आणि त्याचा अपोजिट अँगल तेवढाच येणार
त्याचा अपोजिट अँगल आहे RHD. तुम्ही फाइंड करताय PHG, हे दोन एकमेकांचे अपोजिट आहेत, इज इक्वल टू अँगल RHD, कारण त्यांना म्हणतात व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणतात. पहा कसल्या प्रकारचे अपोजिट अँगल्स आहेत ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नीट लक्षात येते का पहा. देअरफोर आता याच्यातला अँगल RHD फाइंड केलाय, तो RHD किती आलता तुमचा 95 आलेला आहे. देअरफोर अँगल PHG तो RHD एवढा आहे, म्हणजे RHD आलता 95 डिग्री. ही झाली सेकंड व्हॅल्यू. आता थर्ड व्हॅल्यू कोणती फाइंड करायची पहा. थर्ड व्हॅल्यू आहे HGS. कुठं आलाय बघायचं अगोदर. HGS हा HGS आणि DHP करस्पॉन्डिंग अँगल आहे. DHP ऑलरेडी दिलेला आहे एक्झाम्पल मध्ये किंवा फिगर मध्ये बी दाखवलाय. आता तिसरा अँगल आपण फाइंड करतो HGS. अँगल HGS तो किती येणार आहे, त्याचा एल सारखा आकार झालाय का नाही पाहिजे, सेम एल सारखे आकार, म्हणून HGS एवढाच येणार आहे DHP एवढा. अँगल DHP कारण ते आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात ठेवायचंय करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आपण प्रॉपर्टी घेतली गेल्या तासाला. देअरफॉर पहा, देअरफॉर अँगल HGS DHP ऑलरेडी माहितच होता तो 85 डिग्री. त्यानंतर चौथा एक अँगल कसा शोधायचा आहे पहा. चौथा अँगल शोधायचा आहे MGK. हा MGK म्हणजे पहा कुठं आलाय MGK. हा MGK. आता MGK कशाचा करस्पॉन्डिंग अँगल आहे पहा. याचा आहे पहा, कशाचा, RHG. जर RHG माहित असेल तर तुम्हाला हा डायरेक्ट करस्पॉन्डिंग अँगल मिळेल. नसेल तर तुम्ही दुसरं काय प्रॉपर्टी जे काय आता हा फाइंड केला HGS आला 85, मग MGK त्याचाच अपोजिट अँगल सेम येणार आहे पहा. तुम्ही 2-3 प्रकारे फाइंड करू शकता. मग चौथा अँगल MGK कसा येणार आहे पहा. अँगल MGK इज इक्वल टू त्याचा अपोजिट अँगल येणार HGS. आत्ताच फाइंड केला आपण. अँगल HGS व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. रिझन द्यायला विसरायचं नाही. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. and therefore angle MGK is equal to HGS फाइंड झालेला आहे ऑलरेडी, आला 85 डिग्री. थोडक्यात लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस दोन पॅरलल लाईन असेल त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर दोन अँगल चे जे मेजरमेंट आहे तेच आन्सर येतात शक्यतो पहा. 95, 95, 85, 85 काही फारसे वेगळे येत नाहीयेत. नीट लक्षात ठेवायचंय. एखादा अँगल 85 दिला तर उरलेले त्याचे करस्पॉन्डिंग अल्टरनेट तेवढेच येणार आहे. बाकीचा फक्त थोडा बदल होणार आहे. लिनियर पेअर मधला करस्पॉन्डिंग अल्टरनेट काय असेल त्याच्यावर दुसरं मेजर मिळेल. बघा किती सोपं आहे ते. Now question second. In question second, line P parallel to line Q. या दोन लाईन्स पॅरलल आहेत मुलांनो, आणि दुसऱ्या ज्या दिल्यात L and M आर दे ट्रान्सव्हर्सल. या दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, या पॅरलल नाही आहेत. त्यामुळे फिगर व्यवस्थित काढा. सम मेजर्स आर गिवन. काही मेजर्स दिलेत. उदाहरणार्थ हा अँगल 110 चा दिलाय, म्हणजे ए आणि 110 हे लिनियर पेअर एकाच लाईनवर तयार झाले. हा नंतर हा 115 दिलाय, डी आणि 115 हे सुद्धा लिनियर पेअर आहे. आणि अँगल फाइंड करायला सांगितले, अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. अगदी सोपं आहे. आपल्याला ज्या प्रॉपर्टीज माहित आहेत, करस्पॉन्डिंग अँगल थेरम, अल्टरनेट अँगल थेरम आणि इंटेरियर अँगल थेरम, त्या प्रॉपर्टी यूज करायच्या. आता अँगल ए कसा मिळेल पहा. पहिल्यांदा आपल्याला अँगल ए
आणि 110 डिग्री हे दोन अँगल जे आहेत ना ते लिनियर पेअर आहे. पहा ही एक लाईन आहे आणि एकाच लाईनवर हे दोन अँगल तयार झालेत ए आणि 110 म्हणून सम ऑफ दिस टू अँगल इज 180 डिग्री येणार आहे. कारण त्याला आपण लिनियर पेअर म्हणतो पहा. अँगल्स इन लिनियर पेअर. कशाची लिनियर पेअर आहे तर अँगल्स आहे पहा. अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता 110 राईटला घेतली तर अँगल ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे पहा. अँगल ए इज इक्वल टू हा अँगल ए जो मिळेल तो इज इक्वल टू 180 राईट साइडचे तसेच राहतील. हे प्लस मायनस होतील 110 and then we get angle A is equal to 80 minus 10 होणार आहे 70. 100 तर कट होतीलच. हा पहिला अँगल मिळाला. आता अँगल बी. अँगल बी किती येणार आहे मुलांना. त्याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल हा आहे. हा जर माहित झाला तर तेवढाच अँगल मिळेल आपल्याला. किंवा या दोन लाईन पॅरलल आहेत. पॅरलल लाईन मध्ये हा एल आणि हा एल जर हा ए माहित असेल तर हा अँगल मिळेल. ए माहित झालाय पण इथं आता आपण काय करू. हा कुठला तरी एक अँगल मानूया. आता इथं एक्स मानूया अँगलला. कारण त्याशिवाय आपल्याला तो फाइंड करायला लक्षात येत नाही. कन्सिडर करूया. मानतोय आपण कन्सिडर अँगल एक्स is shown in the figure. Is shown in the figure. आता तो अँगल फिगर मध्ये दाखवल्यामुळे काय झालंय. अँगल बी आणि एक्स हे कॉन्ग्रुएंट येणार. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू अँगल एक्स येणार. कारण ते व्हर्टिकली अपोजिट आहे. व्हर्टिकली अँगल सेम असतात. अपोजिट व्हर्टिकल आले की ते कॉन्ग्रुएंट असतात. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. पण एक्स आणि ए हे सारखे आहेत पहा. कारण या लाईन पी कशामुळे आता दोन दोन ट्रान्सव्हर्सल झालेत. लक्ष द्या. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू ए आणि त्यांची ही एकच ट्रान्सव्हर्सल विचारात घ्यायची. अँड लाईन यल इट्स ट्रान्सव्हर्सल. आपल्याला गिव्हन मध्ये दिलेले आहे मुलांना. देअरफॉर अँगल ए आणि अँगल एक्स सारखा तयार होणार. बघा एल आकार या पॅरलल लाईन आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल. अँगल ए इज इक्वल टू अँगल एक्स. कोणत्या टाईपचे ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते पहा. करस्पॉन्डिंग अँगल्स. बट ऑलरेडी अँगल ए माहित झालेला आहे. अँगल ए आलेला आहे 70 डिग्री. बट अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री फाइंड झालाय. देअरफॉर अँगल एक्स ऑल्सो 70 डिग्री. म्हणजेच अँगल बी त्याचा अपोजिट अँगल आलता. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. सेम आले पहा. अँगल बी चा एक्स आपण इथं अपोजिट मांडला होता म्हणजे बी आला 70 डिग्री. आता सी कसा फाइंड करणार आहे हे पाहिजे. सी ही लाईन पॅरलल ही त्याची ट्रान्सव्हर्सल घ्यावं लागेल म्हणजे हे दोन सारखे येणार. सी येणार 150. आता लाईन पॅरलल त्याच आहेत. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू पण ट्रान्सव्हर्सल बदलते. आता लाईन एम इट्स ट्रान्सव्हर्सल. कारण त्या ट्रान्सव्हर्सल मुळे ज्या पेअर्स तयार होतात त्या विचारात घेतो आपण पहा. ही ट्रान्सव्हर्सल विचारात घेतोय आता. त्यामुळे या दोन पॅरलल लाईन मुळे बघा हा एल सारखा आकार म्हणजे सी येणार 115. सी इज अँगल सी इज इक्वल टू 115 कारण ते आहे करस्पॉन्डिंग. तुम्हाला
लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं, एल आकारासारखे असतील तर त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता अजून एक अँगल फाइंड करायचा आहे, तो राहिलाय आपला डी. आता तो डी किती येणार आहे पहा, अँगल डी आणि 115 डिग्री लिनियर पेअर आहे. अँगल डी प्लस 115 दोन्ही मिळून येणार 180 डिग्री, कारण अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. मग आता व्हॅल्यू भरा, टी व्हॅल्यू नाही, आता फक्त व्हॅल्यू तर आपल्याला मिळणार आहे डायरेक्ट 180 मायनस 115 होतील हे राईटला गेल्यामुळं, आणि डी ची व्हॅल्यू किती पहा आता, हे 10 मायनस 5 5 येणार, कॅरी ओव्हर 1 येणार, 11 प्लस 1 12 होणार, 18 मधले 12 गेले 6, हा येणार मुलांनो 65 डिग्री. हा अँगल किती येणार आहे, 65 डिग्री येणार आहे. अशा प्रकारे 4 अँगल्स फाइंड करायचे.